मला स्वयंपाक करायचा कंटाळा आला ना, की मी विचार करते, की असं झटपट, टेस्टी आणि एकदम इझिली काय होईल ते विचार करत बसते आणि असाच विचार करता करता ना, माझं लक्ष गेलं भगरीकडे. आता भगर आपण फक्त उपवासालाच खातो, बरोबर ना? आणि उपवासाला खाल्ल्यानंतर ती भगर नंतर खाण्याची काही इच्छा राहत नाही. पण तरीही खूप दिवस झाले मी भगर खाल्लेली नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं, की चला काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण भगर ट्राय करूया. मग काय कढई ठेवून दिली आणि तोपर्यंत एक मसाला तयार करून घेतला. हा मसाला मी असा तयार केला आहे, की त्यामध्ये टाकला कढीपत्ता, शेंगदाणे कच्चेच टाकले, हिरवी मिरची टाकली, जिरं टाकलं थोडंसं, त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि हे सर्व व्यवस्थित वाटून घेतलं. आता कढईत टाकलं तेल. तेल गरम झाल्यानंतर तो जो मसाला मी वाटलेला होता तो टाकला, त्याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मस्त एक कच्चा बटाटा घेतला, त्याचे वरचे साल कापून घेतलं आणि ते पण व्यवस्थित फोडी करून घेतल्या त्याच्या आणि तो पण टाकला. त्यानंतर मस्त फ्राय करून घेतलं. थोडासा टोमॅटो टाकला आणि ते थोडा वेळ फ्राय होत मी सोडून दिलं. आता ना इथे बघा, मी इथे मुगाची डाळ आणि आपली लाल डाळ, मसूरची डाळ, तर ती मी डाळ आहे ना एक 15-20 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही अगोदर भिजत टाका. कारण काय होतं, भगर लवकर शिजती. डाळ टाकली तर डाळ शिजणार नाही, तर त्याच्यामुळे ती अगोदरच थोडा वेळ भिजत ठेवायची, 20-25 मिनटं. त्यानंतर ती डाळ टाकली, व्यवस्थित फ्राय करून घेतलं मी ते सगळं आणि 5 मिनटं मी तसंच ठेवलं आणि तोपर्यंत इथे भगर घेतली. भगर मस्त स्वच्छ धुवून घेतली. आता हे सगळं मिश्रण ना व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर ना त्याच्यात टाकलं मी पाणी. आता पाणी ना पुरेसं टाका. मस्त असं ना पाणी जास्त टाकलं ना, की काय होतं, की अशी मस्त ना एकदम खिचडी कशी करतो आपण त्याप्रमाणे ती भगर तयार होते. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि जी काही भगर होती ना धुतलेली, ती भगर मी त्याच्यामध्ये सर्व टाकून दिली आणि व्यवस्थित तिला फ्राय करून घेतलं. आता भगर थोडीशी मी थोडा वेळ उघड्यावर शिजू दिली आणि त्यानंतर मग त्याच्यावरती झाकण ठेवलं. आता झाकण ठेवल्यानंतर गॅस बारीक करून द्यायचा आहे आणि बारीक गॅसवर एकदम मस्त अशी शिजू द्यायची. आता बघा, अर्धवट ही एवढी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक वस्तू टाकायची, ती म्हणजे दही टाकायचं आहे. मी 2 ते 3 चमचे मस्तपैकी दही टाकलं आणि व्यवस्थित कालून घेतलं. दह्याने काय होतं ना, मस्तपैकी अशी आंबट टेस्ट पण लागते त्याच्यामध्ये. तर बघा, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर काहीच हरकत नाही, नाही टाकलं तरी चालेल. ओके, मग मी ते टाकल्यानंतर मस्त परत फ्राय करून घेतलं आणि त्याच्यावर एक 5 ते 10 मिनटं झाकण ठेवली आणि 5 ते 10 मिनटामध्ये ना जेव्हा ती भगर अशी तयार झाली ना, वाह! आणि जेव्हा मी ती खायला घेतली ना, असं अप्रतिम लागत होती ना, म्हणजे ना मी जो आयटम ट्राय केला होता ना तो एकदम सक्सेस झाला. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. फेसबुकला बघत